हो इथंच काढला तर या खड्ड्यात साप आणि त्यातच पडलं. कडचं क्लीन करायला पाहिजे साहेब. हे क्लीन करायला पाहिजे. रात्री एकाला म्हणण्यावर साप चावलाय. अरे 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 जा पोपट मामा ये जा खाली उतर काढ माणसं. काय करतोस? जा खाली काढ घे एवढा तर काढ साप. पुण्याचं काम कर काय तर नुसता संघ फिरून काय करायचं. भैया खोरं द्या आणि त्याला हे बांधा दाव खोरं 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 असतंय ते आपलं आणि त्याला एक चराट बांधा हौदात जायला. एवढं कधी पडला यांना? आज पडलाय. हा आज पडलाय. सकाळी पडलाय. सकाळी पडलाय. रील बोला होता. हा रीबर होता इथे. काय होता रीबर? मग काढशील का नाही? आम्हाला का मला खाली पडायला आणि मला तो दिलं. आम्हाला चाव दिलं. म्हणजे असं कितवीला आहे शाळा? तिसरी. आणि तू दुसरी आणि तू पाडचल त्याला हौदात. दुसरी अंगणवाडी तिसरी. बांधा पोपड मम्मा बांधा. खाली फास घाला मामा द्या त्याला फास घालून वर. आता काय बघत काय बसलाय? घाल की फास फावड्याला. सगळं मॅच करायचं येईल का? आज एकादशी जरा भैया खालनं खालनं खाली भैया निसरी. हा अजून खाली खालनं घेतायच्या. हा बरोबर राईट. आणि शेंड्याला बांधव. बेळगाव वर एक गाठ मारायची वर तिथं तिथे तिथं फावड्यापाशी तिथं. आय 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 लांड पडेल गिरे आणि जरा वाढवायला लागते. आता लिहिल का? डाव मोठा ना. ती तुमच्या सली होती ना? कोण? सली घालायची. सली सली नाही लागा. सलीवर दगड घातला तुझ्यासारख्यानं भैया. सली टाकली मोडून आमचे. पोपट मग मांडला की सळी नाही तुमच्यात आहे? आमच्यात पाय पाय द्या. पाय पाय त्या पोरं हुशार आहेतले. पोप्या त्यातली पाईप घेऊन त्या तोंडाला लाव बघू. त्यातली पाईप उचल आणि लाव तोंडाला. आण पाईप आण लाव त्या तोंडाला. ती घे तिथली लांबडी पाईप. नाही मग फावड्याला बांधून वाढायला लागतो. पाईप घे ती त्याच्या तोंडाला लाव. पाईपत येतोय चढतोय का बघ. अरे उचल किती पाईप. एखादं असायला का चांगलं तर एका दिवशी तर माळकर आहेस. लाव द्या तोंडाला. बारका घे कंडका. कुठल्या तोंडावर कुणीकडे लावतोयस बघ. हे कंड लाव. तोंड द्यायचं इकडं इकडे ये. हिकडं तिरका लाव आणि त्यात येतोय का बघ. म्हणलं बांध की त्याला भैया. त्याला नवं त्याला त्याला बांध की वर. लांडच आहे ते पण रे. हां लाव द्या तोंडाला जातोय बघ. हां हळूच नाही हळूच. बघू पोपट मामाची शक्ती. हां हळूच त्याच्या तोंडाला हळूच. हां तोंडापाशी नाही जा बरोबर. चल जजमेंट. हां बघू धाडस. तो पण वाट बघायला काय आलंय. हा चल. हां जमलं जमलं. हळूच हळूच हळूच. हायला हां हळूच हळूच. लाव त्याच्या तोंडावर. घाल तोंडात. घाल रे तोंडात पोप्या. काय तुझ्या जीव. हां घाल त्याच्या तोंडात नेऊन. हां धरायला बोलव की ती कोणाला तर. फुगलंय पाणी पिऊन पिऊन पिऊन. हां गडी बोलवूया का 4-5. लाव द्या तोंडाला. मामाने बारकी घेतली वाटतं. हा नाही लांडीच आहे ती पण तेवढीच आहे. हां हां लावा बघू मामा त्याला. हौदात पाणी लय नाही. मी नाग धरला या. ते तोंडापाय धरायचा नुसता. येतोय तिथं. थांबा येतोय बघा. तोंड त्या पाईपच जातोय बरोबर. हा भिंतीच्या कडे लावा पाईप. हा हा चुकलं. जरा माग घ्या. जरा माग जरा माग जरा माग. हात लावू नको पोपट. बघत बस. मजा बघ मजा घे. हां
कुठं आला येतोय सोडा. हा मामा बरोबर. हा त्याच हा तिथूनच हा बाबा इकडं आला इकडं फाईट लागेल फाईट बरोबर. आता सगळीच त्याच्यावर फुगवून पडते. काय बिन विचारी सर पाय कसा तोड फुगवायला सर मागे सर जरा हुशार आहे बघा. अरे तोड त्याला पाहिजे. तोड गेलं शक्यतो असतं. नाही तू माझ्याकडे येईल का बघायचं किती होणार. वर यायची वाट बघा. तुमच्याकडेच आलं बघा. कोपऱ्यात आहे. होय आता तुझ्या तुमच्या पायातच आहे बघा. काय माहिती बिल काय करता आला जरा एक पहिल्यांदा पाहिजे किंवा ठिक्का काहीतच राहून दे. तुम्हाला गरज असली तर दामन कापाय बिन विचारी तुम्हाला गरज आहे याची. या बिन विचारी सरप आहे. त्याच्यापासून तुम्हाला काळी मात्र धोका नाही आहे. फुलाला नाग असला तर ठीक होता. तुम्ही काय म्हणशील पकडून घेऊन जावं म्हटलं पकडून घेऊन जातो. काय करू एक का आला आता पडते ठेवा काका तर काय बारकत राहिली दामान. हो 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 आवडतेस का काय. पाऊस आला आणि मित्रांनो दामन साप येतोय की बिन विचारे पाऊस आला या आणि असा साप चावला तर याच्यापासून धोका नाही. पूर्वी एकदा शेततळ्यात नाग पकडलेला होता आणि हे दामन आहे की बिन विचारी सर्प येतो उंदर खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा असा साप जरी मित्रांनो मानवस्थित आला तर कोणी मारू नका. आणि हा वन्यजीव येतो याला मारलं तर 7 वर्ष सजा आहे. आणि असा साप शेतकऱ्यांना मदत करणारा आहे. किती मोठा आहे बघा याची साईज. ती उंदरं 300 ते 350 खाऊन लोकांनाच मदत करणारा आहे. पण भीती पोटते. मामाई जरा अडकलेलं का रे भाई गुफुलं त्याला लागलोय. पण बघ तिथं आहे का बघ जखम नॅचरली बरी झाल्या. हो हाय हो घेतो बघ हाय झाल्या नॅचरली बरी होत्या भैया. नाही टेन्शन. हो काय आहे का जखम दिसले व्हिडिओद्वारे नाही की अशा जखमा बऱ्या पण होत्यात सापाला. असं नाही की त्यानं काय करावं. मित्रांनो या सर्वांचं शतश अभिनंदन. यांनी पाण्यात पडलेला सुंदर अशा सापाला दामन सापाला जीवदान दिलेलं आहे. त्याला निसर्गात रिलीज करण्यासाठी सर्पमित्र या नात्यानं त्याला सुरक्षित पकडला जाईल आणि त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी सुसज्ज केला. काय केलं माहिती आहे खोली खाई तू दिसलं आमच्या घरात नेऊन ठेवलं आणि एक दिवशी असलं दिलं फटकं पोतं गेलं 7 शेजाऱ्याच्या घरात लागलं ते ठॉक ठॉक ठोकायला. भैया काय नाव हो घर मालकाच दिदी
संजय शिर्के. संजय शिर्के म्हणून राहणार मोरगाव. मित्रांनो, मोरगावात बरेच साप वाचवलेले आहेत आणि त्यांचं मी शतश अभिनंदन करतो. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराज.